अतिवृष्टीने 1 व 2 सप्टेंबरला करपरा नदीला महापूर आल्याने पिकांच्या नुकसानीचे तहसीलदार यांना निवेदन देऊन दखल घेतली नसल्याने उखळी येथे शेतकऱ्यांचे आमरण उपोषण। औंढा नागनाथ तालुक्यामधील शेतकऱ्यांनी 1 व 2 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीने करपरा नदी उड्या काठी काही क्षेत्र खरडून गेल्याने रब्बी पेरणी करणे सुद्धा कठीण झाले असल्याचे निवेदन औंढा नागनाथ तहसीलदारांना दिले होते। सदरील क्षेत्र खरडणीमध्ये गृहीत धरून हेक्टरी 47,000 रुपये प्रमाणे त्वरित पंचनामे करून मदत द्यावी, तसेच त्वरित मदत न मिळाल्यास 12 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून उखळी येथे आमरण उपोषणास बसत असल्याचे निवेदन दिले होते। करपरा नदीच्या महापुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 36 तास महापुरात वाहत असल्याने उखळी शिवारामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेती खरडून गेल्याने रब्बी पेरणी करणे सुद्धा कठीण झाले असल्याने उखळी येथे ज्ञानेश्वर झटे, उत्तम मांडे, कुलदीप गायकवाड, रामप्रसाद गायकवाड, जयवंत गायकवाड, प्रवीण गायकवाड, सोपान गायकवाड, पंजाब झटे, सुंदरराव गायकवाड, बालासाहेब मांडे, सखाराम आंधळे, चंद्रकांत गायकवाड आमरण उपोषणाला बसले असून इतर गावकरी साखळी उपोषणास 150 शेतकरी बसले आहेत। उखळी येथील उपोषणस्थळी मंडळाधिकारी गोरे व तलाठी बांगर यांनी भेट देऊन शेतकऱ्यांचे समाधान झाले नसल्याने औंढा नागनाथ तहसीलदार यांनी हेक्टरी 47,000 रुपये मदत देण्याचे लेखी आश्वासन देणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेण्यात येणार नसल्याचा शेतकऱ्यांनी पवित्रा घेतला आहे। ॲडव्होकेट प्रकाश गायकवाड यांनी शेतकऱ्यांचे आमरण उपोषणाची गांभीर्याने दखल न घेतल्यास जबाबदार अधिकाऱ्यास न्यायालयात खेचणार असल्याचा इशारा उपोषणस्थळी देण्यात आला आहे। उखळी येथे आमरण उपोषण व साखळी उपोषणास्थळी औंढा नागनाथ पोलीस स्टेशनचे संदीप टाक होमगार्ड कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त होता। अतिवृष्टीने करपरा नदीच्या महापुराने शेती पिकांचे नुकसान होऊन शेती खरडून गेल्याने हेक्टरी 47,000 रुपयांची मदत शासनाकडून तात्काळ देण्याकरिता उखळी येथे शेतकरी आमरण उपोषणास बसले आहेत। न्यूज 9-1 मराठीसाठी नागनाथमुळे औंढा नागनाथ मध्ये जो काही महापूर या ठिकाणी आला होता त्या महापुरामध्ये आमच्या करपरा नदीच्या लगत आणि ओढा नाले जे काय आहेत ते तुडुंब भरून वाहिले आणि प्रचंड असं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्या झालेलं आहे। त्यामुळे आम्ही गेल्या 8 दिवसापूर्वी प्रशासनाला एक निवेदन दिलं होतं की आपण त्वरित या ठिकाणी पंचनामे करून NDRFच्या शासन निर्णयानुसार हेक्टरी 47,000 रुपये अनुदान द्यावं अशी आमची माफक मागणी होती। परंतु 8 दिवसांमध्ये शासनाला साधी आमच्या मागणीची दखल घेता आली नाही। त्यांनी साधं आम्हाला एखादं पत्रसुद्धा दिलं नाही की तुम्ही बाबा उपोषण करू नये यासाठी परावर्त करावं असं त्यांनी कुठलंही पाऊल उचललं नाही। त्यामुळे नाईलाजान असतं आज आम्ही या ठिकाणी उपोषणात बसलो। त्या दिवशी आपले अनिल पाटील आले होते मदत व पुनर्वसन मंत्री आणि त्यांनी सांगितलं की जिल्हाधिकाऱ्याकडं मागणी तशी करा, परंतु माझं मत आहे की शासन निर्णयामध्ये 47,000 रुपये ही तरतूद असून जी खरडणी झाली त्याच्यासाठी ती तरतूद लागू आहे, त्याच्यासाठी वेगळा प्रस्ताव पाठवायची गरज नाही। तीच मदत आम्ही मागितली आणि ती आम्हाला देण्यात यावी। आज जरी उपोषणित आमरण उपोषण करण्यासाठी 12 जण बसले असतील तरी उद्या परवा ही संख्या वाढणार आहे आणि उर्वरित गावकरी हे सगळे साखळी उपोषणासाठी या ठिकाणी आम्हाला पाठिंबा म्हणून बसलेले आहेत। म्हणून प्रशासनानं ताबडतोब आमची जी माफक मागणी आहे शासन निर्णयानुसार हेक्टरी 47,000 रुपये ती ताबडतोब या ठिकाणी द्यावी अशी आम्ही गावकऱ्याच्या वतीने विनंती करतो। छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा। आज आम्ही उपोषण करते 12 जण उपोषण करत आहेत की करपरा नदीला जो महापूर आलेला आहे त्या महापुरामध्ये अक्षरशः आमची जमीन खरडून गेली आहे। आम्ही निवेदन देऊनही प्रशासनाने आमची दखल घेतलेली नाही। या प्रशासनानं दखल घ्यावं हीच आमची मेन मागणी आहे। 36 तास पिकावर पाणी असूनही प्रशासनानं अजून आमची काही दखल घेतली नाही। आज ह्या मीडियामार्फत आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो की आमचे जे 47,000 हेक्टरी शासनाची जी GR आहे तो आम्हाला त्वरित मिळावा आणि जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात प्रशासनाची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करते इथून काही हलणार नाहीत।